हरिओम. मी जिभाऊ सिंग, पंचवटी उपासना केंद्र. आज मी तुमच्यासमोर जो माझा अनुभव आहे, बापूंबरोबर माझा कसा आणि कुठं संबंध जुळला. 2001मध्ये मी कोपरगाव उपासना कोपरगावला माझ्या साडूंकडे गेलो होतो. तेव्हा ते मला एका दिवशी अचानक असं सतत जाणं होतं, पण पता नाही त्या दिवशी त्यांची आणि बापूंची माझी मुलाखत करायची होती. काय असेल ते मला उपासना केंद्रात घेऊन गेले. तिथं ते गेल्यानंतर त्यांनी मी दर्शन घेतलं. त्यांच्या बापूंविषयी मग मला थोडी माहिती सांगितली तिथल्या भक्तांनी. आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी मी तुमच्याकडे येतो सकाळी, कारण आम्ही रात्रीच्या वेळेला गेलो होतो. सकाळी ते 5 किलोमीटर माझ्या तिथं त्यांच्या घरी आले, साडूंच्या घरी. त्यांनी बापूंविषयी मला इतकी सर्व काही माहिती सांगितली, काय काय घडलं, काय काय होतं लोकांबरोबर, सर्व मी ऐकलं. आणि त्याच्यानंतर मी गावी निघून गेलो. मी तसा डिफेन्समध्ये सर्व्हिस करत होतो. आणि गावावरनं मला दुसऱ्या दिवशी बिकानेरला सर्व्हिस माझी चालू होती. बिकानेरला जायचं होतं. हिवाळ्याचे दिवस होते. मी रिझर्वेशन केलेलं होतं. माझ्याबरोबर 2 मुलं, 1 मुलगी, 1 आई म्हातारी. आणि सुरत रेल्वे स्टेशनवरनं मला जायचं असतं. दुसऱ्या दिवशी जायचं, पण बापूंची जी सर्व मला सांगितलेलं ते जेव्हा मी तिथं तारावरला गेलो, मला बघा बापूंनी काय केलं की दुसऱ्या दिवशी मला जाण्याच्या वेळेला बँकेत जायचं, बँकेतनं पैसे काढायचे होते, पण मॅनेजरच आला नाही. बँक उशिरा ओपन झाली, ट्रेझरी ओपन नाही झाली. असं करत करत माझं जी 1 वाजेची बस होती ती माझी 3 वाजेची बस मला पकडावी लागली. असं करत जेव्हा रस्त्याने निघालो तर मी आणि माझी मिसेस बसमध्ये बसलेलो होतो. ती मागं बसली होती, मी पुढं बसलेलो होतो. आणि दोघांच्या मनात हे बापूराया तुझं काल एवढं काही ऐकलं आहे आम्ही, तर आम्हाला हे घडव. आमची ती रेल्वे, कारण का बिकानेरला जायला एकच रेल्वे होती ती त्यावेळेला 2001मध्ये. तर ती रेल्वे कशी ना कशी तरी लेट कर. आणि ते मिसेस म्हणायची आणि मी माझ्या मनात माझं पुढं चालू होतो की बापूराया तुझं एवढं मी ऐकलं काल, तर तू या तर रेल्वे लेट कर, नाही तर मग नवी रेल्वे दे. हे बापूंना मी कोडं घातलं. आणि योग बघा कसा की मी जेव्हा सुरत रेल्वे स्टेशनला पोहोचलो तर 1 घंटा लेट होतो. बस लेट 1 घंटा पोहोचली. स्टेशनला गेल्यानंतर विचारलं तर ती सर्वांनी सांगितले की तुमची रेल्वे गेलेली आहे, आता रेल्वे नाही, तुम्ही रिझर्वेशन कॅन्सल करा. पण करायचं तरी काय? कॅन्सल करायचं म्हणजे आई म्हातारी आहे, मुलं लहान आहेत, थंडीचे दिवस आहे, ट्रेन नाही, करणार काय? तर मला जेव्हा TC आणि यांना सर्वांना विचारणा केली तर त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा, रात्री 12 वाजता तुम्हाला जोधपूरपर्यंत जायला भेटेल, तुम्ही जोधपूरला जा, त्याच्यानंतर तुम्हाला बिकानेरला तिथून भेटून जाईल. पण जोधपूरला जायचं तर रिझर्वेशन मिळणार नाही. आईला मुलांना घेऊन कसं जायचं? हा मोठा प्रश्न मी बापूंना विचार करायला लागलो की बापू काय तुमचं मी एवढं ऐकलं, पण मला काही तर उपयोग झाला नाही. पण योग बघा, मी 2 वेळा तिकीटसाठी गेलो. त्यांनी मला सांगितलं जनरलचं तिकीट भेटेल, तुम्हाला रिझर्वेशन तर नाही भेटू शकत. पण मी विचार करत कॅन्सल करायच्या चक्करमध्ये वरती येऊन विचार करत बसलो. थोड्या वेळानंतर सुरत रेल्वे स्टेशन जर तुम्ही बघितलं असेल तर वरतीच चढावं लागतं, वरून आहे. तर तिथं मी वरती अशी चिंता करतच होतो. तेवढ्यात एक कुली तिथं आला आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, भाई साहब आपको बिकानेर जाना है ना? तर मी त्याला सांगितलं हो, मला बिकानेर जायचं आहे. तो म्हणतो आप जल्दी जाओ, 9 बजे आपके 1 नंबर प्लेटफॉर्म पे ट्रेन आ रही है. मला भाई मैंने तो सभी से बात कर ली है, कोई ट्रेन तो है ही नहीं. बोले नहीं आप जाओ जल्दी तिकीट निकाल के लाओ. जेव्हा मी तिकीटच्या विंडोवर गेलो जनरलचं तिकीट काढायला, तर त्यांनी मला अक्षरशः पैसे माझ्या त्या खिडकीत फेकून दिले आणि मला म्हटले की एक बार बताया ना नहीं है ट्रेन. पुन्हा मी बघितलं तर पैसे गोळा केले आणि चालायला लागलो. तोच कुली त्या शिडींवरनं खाली उतरतो, म्हणतो क्या हुआ? मैं उसने तो पैसे फेक दिए. बोलते लाव इधर. जाऊन त्याने तिकीटं काढून आणले. मला हे नाही विचारलं किती फुल काढायचे, किती हाफ काढायचे, काहीच नाही विचारलं. आणि मला एवढं सांगितलं की 1 नंबर प्लॅटफॉर्म पे जाओ और आगे से दूसरे डब्बे में बैठना. जेव्हा मी गेलो ते खरोखर 9 वाजता सिकंदराबादवरनं नवीन ट्रेन चालू झाली होती. त्या दिवशी पहिली बिकानेर जाणारी, पहिली सर्व फुलमाळांनी सजून ती ट्रेन समोर आली. आणि जेव्हा बघितलं माझे डोळे शांत झाले की हे बापू तुला मी कोडं घातलं होतं की नवी ट्रेन दे, नाही तर ट्रेन उशिरा कर.
पण त्या दिवशी नवी ट्रेन झाली. मला हा अनुभव तिथं असा वाटला की एवढे रेल्वेचे कर्मचारी, त्यांनी मला कोणीच सांगितलं नाही की नवीन येते हे, पण एक कुली आला आणि मला तो कुली सांगतोय की तू तिकीट काढू ना. आणि ज्या वेळेला मी बुकिंग तिकीट घेऊन तुम्हाला अक्षरशः सांगतो त्या रेल्वेत चढलो, पाय ठेवायला जागा नव्हती, प्रत्येक जागेवर फुल गर्दी. आणि लहान मुलं घेऊन मी त्या ट्रेनमध्ये घुसलो, कारण त्या कुलीने मला सांगितलं की तू 2 नंबरच्या डब्यात जा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी अक्षरशः माझे अनुभव पुढचे सांगतो की जे लोक उभे होते त्यांनी आम्हाला बघितल्यानंतर, बसलेल्या लोकांनी एकाने सांगितलं मिसेसला की बहन जी आप यहाँ बैठ जाओ, मैं आगे उतरने वाले हूँ. थोड्या वेळानंतर माझ्या मुलांना बी जागा मिळून गेली, आईलाही जागा मिळून गेली. आणि मला बी सांगितलं भाईसाहेब इधर बैठ जाओ. मी सुटकेस ठेवली की मी एवढा विचार करायला लागलो की एवढी ट्रेन गचोगच भरलेली आहे, लोकांना जागा नाही देऊ राहिले, पण मला जागा कोण देऊ राहिलं, का देऊ राहिले. मग मी तिकीट ठेवल्यानंतर माझ्या डोक्यात काहीतरी विचार बापूंविषयी आले. आणि मी म्हटलं नाही थांब, मिसेसला म्हटलं तू लक्ष ठेव, मी थोडं बाहेर जातो. बाहेर जाऊन मी ती 5 मिनटं रेल्वे स्टेशनवर ती रेल्वे थांबलेली होती. मी पूर्ण प्लॅटफॉर्म हुडकला तिथं, पण तो कुली मला कोणी भेटला नाही. त्या दिवसापासनं माझा आणि बापूंचं संबंध जुळला. हरिओम श्रीराम अंबज्ञ.